आपकी अदालत मध्ये जैन मुनी तरुण सागर यांच्यावर आरोप आहे की यांची दुहेरी मानके आहेत. मुनीजी, तुम्ही म्हणताय की तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा मोह नाहीये, ना बँकेत खातं आहे, ना खिशात काही पैसे आहेत. अहो, खिस्साच नाही तर पैसे कुठून येतील दादा? तर मग लोक मला म्हणतात की मुनीजी, आम्ही तुमच्यामुळे खूप प्रभावित झालो, आम्ही नेहमी तुमच्या संपर्कात राहू इच्छितो, तुम्ही तुमचा ऍड्रेस आम्हाला द्या. तर मी म्हणतो, दादा, ज्या माणसाकडे ड्रेसच नाहीये त्याचा ऍड्रेस कुठून असेल सांगा. तर ज्या माणसाचा कोणता ड्रेसच नाही, कोणती माया नाही, कोणताही मोह नाही, त्याचं रक्षण करण्यासाठी अशा मोठ्या संख्येमध्ये पोलीसवाले का दिसून येतात? हे बघा, माझ्याकडे काही फोटो आहेत. हे फोटो आहेत, तुम्ही बसलेले आहात आणि चारही बाजूंना पोलीस. हे तुम्ही चालत आहात आणि तुमच्या आजूबाजूला हे ब्लॅक कॅट कमांडोज. हे बघा, मी जिथेही जातो, ज्या स्टेटमध्ये जातो, ज्या राज्यामध्ये जातो, तिकडची सरकार मला राज्यातल्या अतिथीच्या नात्याने माझा स्वीकार करतात आणि जेव्हा ते राजकीय अतिथीचा दर्जा देतात तर त्या सरकारचं हे कर्तव्य बनतं, ड्युटी बनते की ते मला सुरक्षा प्रदान करतात. ठीक आहे, ते त्यांचं काम करतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. भगवान महावीरांचा सिद्धांत तर अहिंसेचा आहे. यांच्या हातामध्ये तर SLR आहेत. जर गोळी निघाली तर 50-60 लोक असेच मरून जातील. भिंतीवर काहीही लिहू नये हे सांगण्यासाठी तर काहीतरी लिहावंच लागतं ना. तर मला असं वाटतं, हे जे सरकार त्यांची ड्युटी करत असतं तर मी त्यांचा त्याग नाही करत. जर ते ठेवतात आणि ही सक्ती दिसून येते, खरं तर सरकारची पण ड्युटी बनते जिथे हजारो लोक. तुम्ही असं म्हणताय की अहो, मला म्हणलं तरी ऐकून घ्या. तुम्ही हे मोरपंख ठेवता की कोणताही जीवाणू मरायला नको, जिथे बसता तिथे साफ करून घेता. पण मागे ते बंदूकवाले उभे आहेत आणि त्या नुसत्या बंदुका नाहीत, SLR आहेत, सेल्फ लोडिंग रायफल. एकदा चालली तर 50-60 लोक असे. नाही, ती चालवत नाही आणि त्यांना मी बोलतो की याला लॉक करून ठेवा, कारण की मला पण भीती वाटते त्याची. कारण माझ्या तर सगळ्यात जास्त जवळ उभे असतात. तर अशी घाबरण्याची काही गोष्ट नाहीये. नाही, पण अहिंसेच्या पुजारींनी हिंसेचं शस्त्र आपल्या बरोबर ठेवलं तर हे कसं स्वीकार करायचं? माझं त्यामध्ये असं काही नसतंय. ठीक आहे, ती व्यवस्था आहे, ती व्यवस्था करतात, तर मी ती नाकारत देखील नाही आणि मी त्याला मनाई करत नाही. बघा, तुम्ही पाकिस्तानबद्दल वक्तव्य करता, तुम्ही पाकिस्तानला शैतान असं म्हणता आणि म्हणता की पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. आता पाकिस्तानला त्याच्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं तर गोळी चालवावी लागेल, टँक घेऊन जावं लागेल, हिंसा नाही होणार. हा प्रश्न तुमचा खूपच मार्मिक प्रश्न आहे. जेव्हा मला मीडियाचे लोक येऊन विचारतात की हे जे वर्षानुवर्ष चालू आहे हिंदुस्थान पाकिस्तान, जर पाकिस्तानसारखा देश नसता तर हिंदुस्थान माहीत नाही आज कुठे असता, त्याने किती प्रगती केली असती. म्हणूनच म्हटलं की त्यांना समजवावं, प्रेमाची भाषा किंवा ज्या प्रकारे मागच्या 60 वर्षांपासून समजवत आहेत तरी अजून कुठे समजलंय त्यांना. पण जर जैन मुनी सुद्धा प्रेमाची भाषा सोडून बंदुकीची भाषा करतील तर अहिंसेबद्दल कोण बोलणार? नाही, मी त्याबद्दल बोलत नाहीये. मीडियाने मला प्रश्न विचारला तर मी म्हटलं की भाऊ, याचं तर हे आहे, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजवा. म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट 12 वर्षांपर्यंत नळीमध्ये घातलं आणि काढलं ते वाकडंच. तर हे पाकिस्तान कुत्र्याचं शेपूट आहे, ते सरळ होणाऱ्यातलं नाहीये. सगळ्या गोष्टी जर म्हणता तर मग हे कटू वचन का म्हणता? याला प्रेमाने नाही बोलू शकत तुम्ही? रजतजी, सुरुवातीच्या 10 वर्षांपासून खूप प्रेमाने बोललो, खूप गोड बोललो. आता त्या गोड बोलण्याचा दुष्परिणाम असा झालाय की मी बोलत राहायचो आणि लोक झोपायचे. त्यांना वाटायचं मुनीजी अंगाई गीत गात आहेत. एक दिवस मला वाटलं, जसं महावीर मला सांगत आहेत, तरुण सागर हे आंधळे आणि बहिरे लोक आहेत आणि त्यावेळेस मला ऐकण्यासाठी हे हजारो लोक येत नव्हते.
फार फार तर ते 25-50 लोक यायचे आणि 25-50 पण ते ज्यांना मुलगा दुकानात येऊ देत नव्हता आणि सून घरात बसू देत नव्हती, ते येत राहायचे. तर मला वाटतं महावीरांनी सांगितलं की मुनी तरुण सागर, हे आंधळे आणि बहिरे लोक आहेत. हे ना तुम्हाला काही ऐकू शकतात ना समजू शकतायत. यामध्ये वेळ वाया घालवू नको. पुढच्याच दिवशी ना एक असा धक्का पण दिला की हिंदुस्थानातील अर्धा जैन समाज माझ्या विरोधात होता आणि माझ्यावर या गोष्टीचा दबाव होता की माझं वक्तव्य मी मागं घ्यावं. पण मी म्हटलं की वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच इथे उद्भवत नाहीये. ही माझी आयुष्यातली एक विचारपूर्वक रणनीती आहे. मला पूर्ण आयुष्य याच मिशनवर काम करायचं आहे. कोणी येवो किंवा ना येवो, मला या मिशनवर चालत राहायचंय. पण तुम्हाला त्या ओळी नक्कीच आठवत असतील, ज्यांच्यामध्ये एकटं चालण्याचं सामर्थ्य असतं, एक दिवस त्यांच्याबरोबर जनसमुदाय नक्कीच येतो. मुनीजी, आता तुम्ही वडील आणि मुलाबद्दल बोलता. तुम्ही तर लग्नही नाही केलं, तुमचं तर कुटुंबही नाहीये. तुम्ही लोकांना सांगता पती पत्नीचं नातं कसं चांगलं असलं पाहिजे. मी संसार सोडला आहे, समाज नाही सोडला. मी संसार सोडला आहे, समाज नाही सोडला. या समाजामध्ये मी राहतो आणि या समाजात जे घडतं त्यावर नजर ठेवून असतो. उदाहरण द्यायचं झालं तर पत्नीची परिभाषा मी माझ्या हिशोबाने सांगतो. पत्नीची परिभाषा, पत्नी जो पति से रहे तनी तनी, खत्म कर दे उसकी मनी, वही पत्नी है. प्रत्येक मला तर असं काही काम नाहीये. मला तर झाडू मारावं लागत नाही, लादी पुसावी लागत नाही, भांडी घासावी लागत नाही. असं तर काय माझ्याजवळ काम नाहीये. मी बसून असतो, चिंतन करत असतो, विचार करतो आणि नवीन नवीन परिभाषा पण माझ्या कसं हिशोबाने. समजतं आता सासू सुनेमध्ये काय चालू आहे तुम्हाला कसं समजतं? नाही नाही, हे बघा, माझं कोणतंही घर नाहीये, पण मला घराघरातली कहाणी माहीत आहे. माझं कोणतंही घर नाहीये, पण मला घराघरातली कहाणी माहीत आहे आणि म्हणूनच त्यावर टीका करतो, चर्चा करतो आणि लोक माझ्या बोलण्याला लाईक करतात, पसंत करतात. ते फक्त मला ऐकतच नाही तर त्याचं अनुसरण देखील करतात. तुम्हाला असं नाही वाटत की जसं तुम्ही आंधळ्यांच्या शहरामध्ये आरसे विकतात? कोणी जागो किंवा न जागो हे त्यांचं नशीब. लोक मला प्रश्न विचारतात की मुनीजी, तुम्हाला ऐकण्यासाठी हजारो लोक येतात, तर काय वाटतं की हे तुमचं प्रवचन ऐकल्यानंतर हे लोक सुधारतील? तेव्हा मी त्यांना फक्त एवढंच म्हणतो, कोणी जागो किंवा न जागो हे त्यांचं नशीब. माझं कर्तव्य आहे आवाज देत राहणं.